साधारण 8 आणि 5 किती 13 तारखेपर्यंत आपण पक्षाकडं सगळ्या जिल्ह्यामधून जे पंचायत समितीला इच्छुक आहेत आणि जे जिल्हा परिषदला इच्छुक आहेत त्यांनी आपापल्या तालुक्यामधून इच्छुकांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडे आपल्या उमेदवारीच्या संदर्भात मागणी अर्ज करावा. म्हणजे काय होईल, या सगळ्या अर्जांचं एकत्रीकरण करून आपण साधारण 13 तारखेपर्यंत आपण हे झालं की 14-15 नंतर आपण जिल्ह्याच्या तालुकावार आपण मुलाखती आपण 1-2 दिवसात संपवून टाकू. कारण आता मला गायत्री देवींनी सांगितलं की साधारण 10 तारखेनंतर आचारसंहिता लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्या दरम्यानच साधारण 10-12 तारखेनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण हे आपलं 14 तारखेनंतर 2 दिवसात आपण या सगळ्या मुलाखती जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या ह्या जिल्हा पातळीवर करू. त्याच्यासाठी एक कमिटी आबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करू आपण. त्यामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले प्रमुख नेते आणि त्या तालुक्यातले अध्यक्ष यांचा समावेश करून एक कमिटी स्थापन करू आणि त्यामधनं मुलाखतीमधून मग आपण योग्य उमेदवार जे आहेत, जे आपले निवडून येण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे अशा उमेदवारांच्यावर आपण जिल्हा कार्यकारिणी त्याच्यावर निर्णय घेईल. त्याचबरोबर इलेक्शन मध्ये कुणाबरोबर युती करावी, कुणाबरोबर आघाडी करावी हे ज्या त्या भागामध्ये ज्या त्या तालुक्यातल्या प्रमुखांशी चर्चा करून मग आपण त्यावर जिल्हा पातळीवर आणि प्रदेश पातळीवर आपण चर्चा करू आणि साधारण समविचाराच्या आणि जे आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्याला योग्य प्रकारे जिथं वाव मिळेल, जिथं न्याय देतील अशा पक्षाशी युती किंवा आघाडी करून आपण इलेक्शनला सामोरं जायचंय. हे साधारण आपलं बेसिक धोरण. त्यामुळं तुम्ही त्या संदर्भात कोणीही काळजी करू नका. जिल्हा कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणी यांच्या सल्ल्याने इथून पुढे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे निर्णय घेतले जातील आणि सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक तालुक्यातल्या बऱ्यापैकी प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन या संदर्भातला तिकीट वाटपाचा आणि जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल. हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला मुद्दामून सांगायचंय. 12 तारखेला प्रेस घेतली निवडणूक आयोगानं असंही काही ऐकिवात आलं, परंतु कधी आता लागेल तेव्हा लागेल एवढ्या आठवडाभरात जिल्हा परिषदेच्या निवडणुका मात्र लागतील अशी एकूण परिस्थिती निश्चितपणा नाही. आणि मग या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाच्या माध्यमातून संवाद साधला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना आपण कशा पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भामध्ये काहीतरी विचार मंथन झालं पाहिजे. या भूमिकेतून आजच्या या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं. पक्षाचा पाया इथं चांगला आहे, परंतु जे आपापसातले मतभेद आहे हे मतभेद आपण मिटवणं आवश्यक. पक्षाचा तोटा होतोय कुठं की पक्षात आपापसात असणाऱ्या मतभेदांमुळं खऱ्या अर्थानं पक्षाचा लॉस त्या ठिकाणी होतोय. माझी विनंती या निमित्ताने शेवट हे बघा, जिल्हा परिषदेला आपण एकालाच तिकीट देणार. एखाद्या गटामध्ये गणामध्ये प्रत्येक गणामध्ये एकच उमेदवार आपण देऊ शकतो. बरं, आमच्या जागेवर तुम्ही जरी असला तरी तुम्ही काही याच्यापेक्षा वेगळं करू शकत नाही. आपल्याला काहीही करून एक लक्षात ठेवा, हा यशवंत विचार हा राज्यामधून बाजूला चाललाय, या जिल्ह्यामधून विधानसभेला बाजूला गेला, नगरपालिकांमध्ये त्यांना चांगलं यश आलं. आता या निवडणुकांमध्ये
जर त्यांना यश आलं तर ते चव्हाण साहेबांच्या विचारापासून हा जिल्हा दूर गेला अशा पद्धतीची चर्चा होईल. आपण मोठ्यापणानं सांगतो, चव्हाण साहेबांचं नाव घेतो की जर सुसंस्कृत राजकारणी चव्हाण साहेब होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं या नवीन महाराष्ट्राला विचारांची दिशा दिली, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख सर्वदूर झाली. त्या चव्हाण साहेबांचे विचार उद्याच्या निवडणुकीमध्ये काही वाटेल ते झालं तरी आपल्याला आपले उमेदवार अधिकाधिक निवडून आणून आपल्याला जिल्हा परिषद पुन्हा एकदा घड्याळाच्याच ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं करायचा आहे.